झालं का रे? टाकलं का पाणी? फायनली 10 दिवसातून पाणी आहे का बघू द्या. हौदात आहे हौदात आहे पाणी. तर फायनली आज 10 दिवसातून कोमलचे पप्पा आज कामाला गेले. 10 दिवस तुम्हाला तर माहिती आहे, दारू पिऊन धिंगाणा भांडणं, 10 दिवस त्रास स्वतःला पण आम्हाला पण. आणि आता फायनली 10 दिवसातून आज ते म्हणजे गुरुवार 8 दिवस बरोबर झाले. 8 दिवस झाले. 8 दिवसापासून चक्क घरी होते. दारू पिऊन धिंगाणा वगैरे काय सांगू आता काही एवढं जास्त सांगत नाही, पण फायनली 8-10 दिवसातून आज कामाला गेले. डब्बा वगैरे झाला, डब्बा दिला. भाजीला तर काय आणलेलं नव्हतं त्यांनी, तरी मी जे आहे ते अवेलेबल आहे ते त्यांना डब्बा बनवून देते, की जेणेकरून आता तरी कसं तरी जायला लागले तर आता काहीतरी बनवून द्यायचं. तर फायनली आज गेले. बरं वाटतंय जरा. दारू पिऊन घरी इकडे तिकडे हिंडल्यापेक्षा आपापली जिम्मेदारीवर लक्ष दिलं तर बरं आहे. आणि यश तर त्यांच्यामुळं यश घरी आहे, कारण त्याने 8 दिवस धिंगाणा घातलं म्हणून यशचं बी मन लागलं नाही कामाला जायला. तर यश पण घरीच राहून घेतलं. यशने घरी राहून घेतलं. तर मग कंपनीवाले बोलले की आता इतके दिवस सुट्ट्या झाल्या, आता आम्ही दुसरा माणूस भरला, मग आता यश पण घरीच आहे. त्याच्या जागेवर दुसरा माणूस भरल्यावर मग आता तो घरीच राहिला ना.
म्हणजे किती नुकसान केलं बघा कोमलच्या पप्पांनी. स्वतःचं नुकसान केलं, मुलाचं नुकसान केलं आणि घरचं पण किती नुकसान केले. तर आता यशला बघायचं आहे काम. आज मला असं वाटतं आम्ही दोघंही MIDC जाऊन चौकशी करावं लागेल पुढं जर असलं तर. 7 वाजता, आज बरोबर 7 वाजता डब्बा गेलाय. तुम्हाला घड्याळ दिसणार नाही, नाही दिसणार, थांबा. ही घड्याळ 10 मिनटं पुढं आहे बरं का. 10 मिनटं ही घड्याळ पुढं आहे. 10 मिनटं पुढं आहे ही घड्याळ. आम्ही मुद्दाम 10 मिनटं पुढं लावलेली ही घड्याळ की बुवा आपल्याला नको 10-5 मिनटं उशीर व्हायला ना, तर म्हणून मी थोडीशी हे लावलेली. तर आवरते आता. बघा राडा किती पडलेला आहे. हा त्यांचा बिछाना. दारू पिऊन धिंगाणा करतात, बडबड करतात, आरडतात, ओरडतात ना, म्हणून त्यांचा बिछाना आम्ही इथं टाकलेला आहे बघा हॉलमध्ये. हा हॉल आहे, हॉलमध्ये त्यांचा बिछाना टाकलेला आहे. आणि त्यांना घाबरून आम्ही बघा बेडरूममध्ये यश आणि मी हा माझा बिछाना आणि यश पलंगावर झोपतो. मी आणि यश इकडं बेडरूममध्ये गपचूप झोपतो दरवाजा लावून. आणि मग ते रात्रीचे 9 वाजू, 10 वाजू, 11 वाजू, किती वाजू ते हॉलमध्ये येऊन झोपतात. गंज दार वाजवतात, गंज आरडाओरडा करतात. आम्ही काय दार उघडतच नाही, झोपून जातो. म्हणजे जागी जरी असलं तरी दार उघडीत नाही, झोपल्यासारखं नाटक करतो आणि बेडरूममध्येच झोपतोय. आता जोपर्यंत त्यांची मनस्थिती ठीक होत नाही, जोपर्यंत जोपर्यंत ते नॉर्मल सारखे वागत नाही, तोपर्यंत ते आम्ही काही एकत्र येणार नाही आहे. कारण दारू पिऊन धिंगाणा केल्यावर, आरडाओरडा केल्यानंतर, मोठ्या शिव्या देऊ लागल्यावर मग जरा मनाला बरं वाटत नाही. तुम्हाला कसं वाटतं सांगा. आता कोणी जर आलंय आपल्याशी भांडतंय, बोलतंय, मोठमोठ्यानं आरडतंय, तर तुम्ही त्या माणसातून थोडंसं लांबच जाणार ना, की त्याच्या जवळच उभं राहणार की 4 लोक तुमच्या तोंडाकडे बघतील, हा ना. तर मग आम्ही तसंच करतो, शांत बेडरूममध्ये दार लावून बसतो, झोपतो आणि त्यांना मग इथं बिछाना टाकून देतो. आता काय माहिती. चला आता डब्बा वगैरे झालाय, थोडं रेस्ट करते 15-20 मिनटं, थोडं मोबाईल पण बघते, कोणाचं काय आलं वगैरे, रेस्ट करते, नाश्ता करते आणि बिछाना उचलून झाडू मारते. नाश्ता आज लवकर काय करते ते पण सांगते. कारण माझ्या आवडीची शेपूची भाजी, मला खूप 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 आवडते शेपूची भाजी. तर माझ्या आवडीची शेपूची भाजी, म्हणून मी डब्बा झाल्याबरोबरच मला ताट आणलेले. हे बघा तुम्हाला दाखवते, डब्बा झाल्याबरोबर ताट आणले. हे बघा, ही शेपूची भाजी आणि ही बाजरीची भाकर आणली. कारण रात्री उरलेली होती ना, मग आता ती काय फेकून द्यायची का? नाही, मी रात्रीचं उरलेलं फेकून देत नाही, गरम वगैरे करून खाऊन घेते. तर भाकर मी काय गरम करणार नाही आहे. भाजीबरोबर भाकर तर खूप म्हणजे खूपच छान लागते. तर मी आता बघा मस्त ताव मारते. थोडं रेस्ट करायचं होतं बरं का, रेस्ट करायचं होतं, पण आता नाही करत रेस्ट. आता नाश्ता करून घेते, म्हणजे नाश्ता करताना थोडं रेस्ट होऊन जाईल, बसन ना मी. मग नाश्ता करून घेते, नाश्ता झाला आणि मग थोडंसं रेस्ट करते, मग बसते थोडंसं, मग फोन बघते आणि मग आवरते काम. आणि तुम्हाला सांगते, हे बघा 3 नाही 5-6 दिवस झाले अहमदनगरला नुसतं आभाळ आलेले, नुसतं आभाळ. पाऊस नाही, काय नाही, थोडीशी झिमझिम येते आणि नुसतं आभाळ. ऊन म्हणजे पडलेलंच नाही 8 दिवसापासून, नुसतं आभाळ. हे बघा, हे असं. हे बघा असलं वातावरण आहे. म्हणजे नुसतं असं 7 वाजले तरी पण असं थोडं सूर्यसुद्धा उगवल्यासारखं वाटत नाही आहे. नुसतं असं अंधार.
अजिबात ऊन पडलेलं नाही. अहमदनगरला असं आहे हवामान. तर चला मी करते नाश्ता. या तुम्ही पण नाश्ता करायला. मी संपवते हे. तोपर्यंत बाय.